तो बदला घेण्यासाठी आतुर आहे आणि त्या गोष्टीचा विचार करून तो येत्या निवडणुकीत मतदान करताना विचार करतो। अजून एक गोष्ट, अजून एखादा मुद्दा असा असतो की आपण स्थानिकचा विचार करतो। आता आम्हाला अजून 2, 3, 4 सभा आहेत, मी जास्त काही वेळ घेत नाही तुमचा, परंतु आपल्या तालुक्याचा विचार करायला गेलं तर मी विशेषतः तरुण माझ्या मित्रांना सहकार्याने विनंती करतो की गेली 30-35 वर्ष आपण आंगरकरांच्या हातात सत्ता दिली, आमदार दिला, आदरणीय मेंबर असतील, माझे वडील असतील, यांच्या माध्यमातून अनेक वेळा आपण जवळजवळ चांगली टक्कर देत तोडीस तोड लढत द्यायचा प्रयत्न आपण केला होता। पण दुर्दैवानं माझे वडील गेल्यानंतर परत अजून थोडं आपण वीक झालो, कमकुवत झालो। त्यानंतर अनेक वेळा आपण प्रयत्न केले या तालुक्यातल्या झुंडशाहीला किंवा एकाधिकारशाहीला संपवायचा, परंतु आपल्याला अपयश आलं। परंतु आज सगळेच जुळून आले। तरुण वर्ग चिडलेला आहे, तरुणांच्या मुद्द्यावर सरकारचं लक्ष नाही म्हणून तरुणांना लक्षात आलंय, मराठा आरक्षणावर तरुणांना लक्षात आलंय, पक्ष फोडाफोडीवर प्रत्येक वर्ग चिडलेला आहे। आज लाडक्या बहिणीवर 1500 रुपये देत असताना घरच्या किराणा मालाच्या किमती काय केलेल्या आहेत त्यामुळे बहिणींना पण काय आलेलं आहे। म्हणजे सगळ्या गोष्टी जुळल्या। सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही तालुक्यातली जी सगळी पक्षाची विविध पक्षाची नेते मंडळी जी एकत्र येत नव्हतो, ते आज आम्ही मोहोळ तालुक्याच्या स्वाभिमानासाठी एकत्र आलो। हे आपल्या तालुक्यासाठी सगळ्यात मोठी आणि ऐतिहासिक गोष्ट आहे। अनगर अप्पर तहसील कार्याच्या नावाखाली आपल्या तालुक्याचे 2 तुकडे केले गेले, एक तुकडा कायम आपल्या मुठीत राहावा, एक तुकड्याचं आपण ग्रामीण भाषेत म्हणतोय मुडका आवळावं, अशी परिस्थिती राजन पाटलांनी करून तो तुकडा त्यांच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला। त्याला आम्ही सगळ्यांनी कडाडून विरोध केला, कुणालाही वाटत नव्हतं एवढा विरोध होईल, एवढा मोठा विरोध केला। मी स्वतः 7 दिवस उपोषणावर होतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। अनेक आंदोलन झाली, आता तो कोर्ट मॅटर चालू आहे, परंतु आपल्याला ती गोष्ट हाणून जर पाडायची असेल तर एखाद्या ज्या गोष्टीत आहे ना, राजाचा जीव पोपटात असतो, तसं राजन पाटलाचा जीव ह्या आमदारात आहे। याचा राजकीय जर वध करायचा असेल तर मोहोळ तालुक्याचा आमदार बदलल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। मला तुमच्या गावाचं वैशिष्ट्य वाटत आलंय, आंगरकरांना ज्या वेळेस दादा दणका बसलाय ना, त्या त्यावेळेस तांबूळ भूमिका देवारी पाडतात। मग ती चंद्रराव पाटलांच्या विजय भूमिका असू द्या, नाहीतर शिवसेनेच्या वाटचालीत असू द्या, माझ्या वडिलांसोबत मेंबर सोबत नाना असतील, चेअरमन असतील, या गावाच्या अनेक सहकार्याने काम केलं, परंतु आंगरवाल्यांना ज्या वेळेस दणका द्यायची वेळ आली ना, तांबूळवाले कधीच मागे राहिले नाही। आणि गावाचं दुसरं वैशिष्ट्य दादा, मेंबर या गावात असं म्हटलं जातं की आंगरवाल्यांना माहितीये, राजन पाटलांना देखील माहितीये ह्या गावात सभा केली, हे गाव उलटच काम करतंय। आणि आता योगावर दुसरा असं झालं की रात्री सभा करून गेलंय, 4 मिनिटावर थांबून गेलंय रे, पुढे 5 वर्षात 4 मिनिटं येत नाही। त्यामुळे या गावातल्या सगळ्यांना सांगतो, या तांबूळचा जो इतिहास आहे, ज्या वेळेस तालुक्यात क्रांती झाली त्या वेळेस तांबूळ कधीही मागे राहिलं नाही। या वेळेस देखील या तांबूळमध्ये प्रचंड मताने विजय करा आणि एकदा ह्यांचा सुपडा साफ करून टाकू। आणि या तांबूळकरांच्या वतीनं मी उमेदवारांना एक विनंती करेन, या तांबूळ्यातले जे प्रश्न आहेत, जे अडचणी आहेत, त्याचबरोबर जे दारूचा मुद्दा जो मांडलेला आहे तो बंद करण्यासाठी मी स्वतः तुमच्या साथीनं तुमच्या आंदोलनात उतरेल, हा विश्वास मी तुम्हाला या ठिकाणी देतो आणि